हाजी संस्था इको कॉन्ट्रॅक्ट आणि ते स्पीकरवाले बसले रिकामे बाजू सारखं तिथून सगळे इकडे खाली बसलं नाही तर बाजूला जा. तुम्ही उभे राहिलेले घरी गेले तरी चालतील आणि खाली बसले तरी चालतील. इकडं खाली बसलं नाही तर मग सरळ घर. हाजी संसार सुपल झाला गे माई देखिले पाय विठोबाचे तो मज व्हावा तो मज व्हावा वेळोवेळी व्हावा पांडुरंग बाप रखुमा देवी वरून विसंबे सर्वथा निवृत्तीने तत्वता सांगितले हे तो मज व्हावा तो मज व्हावा वेळोवेळी व्हावा पांडुरंग माझी वाणी तुझे वर्णी माझी वाणी तुझे वर्णी माझी वाणी तुझे वर्णी भावन झालो जरा जरे आधी संसार सुपल झाला की माहिती गेले बाय विठोबाचे तो माझा बाबा तो माझा भावा वेळोवेळी भावा पांडुरंग बाप रखमा देवरून विसंबे सर्वता निवृत्तीने तत्वता सांगितले तो माझा भावा वेळोवेळी भावा पांडुरंग विठाला विठाला. प्रस्तुत क्रीडे शेगिरता नमले स्वतः देतात तुम्ही सर्वांच्या शेत निवडलेला अभंगा कुणाचा अभंगाचा शेवटचं कडून कल्पना वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानदेव आहे. वारकरी संप्रदायाचा कळस तुकाराम बाबा आहे. वारकरी संप्रदायाचा विस्तार नामदेव बाबा आहे आणि वारकरी संप्रदायाचा खांब एकनाथ बाबा आहे. थोडं उलट फिरा. ज्याचा पाया ज्ञान आहे त्याचा कळस वैराग्य आहे. ज्याचा कळस वैराग्य आहे त्याचा विस्तार नाम आहे. ज्याचा विस्तार नाम आहे त्याचा शांती खांब आहे आणि ज्याचा शांती खांब आहे त्या संप्रदायाचं नाव वारकरी संप्रदाय. जगाच्या पाठीमागे बसा पटकन मला सुरू करायला. आता मी म्हणाल तो आज उठायचं. तुम्ही खालचे दोघं जण तुमचे मोबाईल पण ठेवा रे. तुम्ही दोघं हुशार दिसता. तुम्ही बसल्या बसल्या खालून काम दाखव ना. विठाला विठाला ही लिंक तोडू नका. ज्याचा पाया ज्ञान आहे त्याचा कळस वैराग्य आहे. ज्याचा कळस वैराग्य आहे त्याचा विस्तार नाम आहे. ज्याचा विस्तार नाम आहे त्याचा शांती खांब आहे आणि ज्याचा शांती खांब आहे त्या संप्रदायाचं नाव वारकरी संप्रदाय. उलट सांगतो या जगात जेवढे संप्रदाय झाले असतील आपल्याला घेणं नाही. कारण जिथं वय विचारलं जात नाही, जिथं जात विचारली जात नाही, जिथं कुळ विचारलं जात नाही, जिथं गरिबी विचारली जात नाही, कोणी या आणि विठ्ठल म्हणा. जगातला एकमेव संप्रदाय वारकरी संप्रदाय. कोणी या विठ्ठल म्हणा आणि तुमचाच उद्धार नका करू अख्ख्या कुळाचा करून घ्या. तुम्ही म्हणाल असं का याचं कारण त्याचा पाया ज्ञान देव आहे. फिट करा बरं. ज्ञान पाया आहे. आता उलट आहे का. अभ्यास केला तर ज्ञान आहे आणि ज्ञान आलं तर ध्यान आहे. त्रिपुटी इथं
अभ्यास केला तर ज्ञान आहे, ज्ञान आलं तर ध्यान आहे, रियाज केला तर पक्वाद आहे, प्रॅक्टिस केली तर गायन आहे, पुस्तक उचकलं तर कीर्तन आहे, व्यायाम केला तर पैलवान आहे, लिंटा ठेवली तर लक्ष्मी आहे, नम्रता ठेवली तर व्यापार आहे, आणि कष्ट केले तर भाकर आहे. शब्द झालाय तिथं फटाफटा सुरू करायचंय. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान, अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आणि ज्ञानापेक्षा. तुम्ही म्हणाल आमच्याकडे शाळेतलं ज्ञान आहे. शाळेतल्या ज्ञानाचा आणि आध्यात्मिक ज्ञानाचा कवडीचा संबंध नाही. तुम्ही म्हणाल मला 40,000 पगार आहे. अरे पागला, तो 10 लाख भरले तेव्हा तुला 40,000 पगार आहे. त्या 10 लाखाचं 4% व्याज 40,000 आहे. तुला पगार कुठे? तुला अक्कल नव्हती म्हणून तो साहेब सांभाळायला दिले. साहेब मुद्दल वापरीतून तुला याच देतो, त्याच्यावर तू सासरवाडीचं कल्याण करतो. ज्ञान कुठे? परत माग फिरा, थोडं फिट येते. हे अभ्यास केला तर ज्ञान आहे आणि ज्ञान आलं तर ध्यान आहे. पण इथं उलट आहे. आध्यात्मिक ज्ञानाने मोक्ष मिळेल आणि शालेय ज्ञानाने भौतिक सुविधा मिळतील. भौतिक गाडी, बंगला, फ्रीज, कूलर, गॅस, प्लॉटिंग, जीसीपी, धाबा, बार, ही प्रगती दणकून होईल. पण झोपायच्या वळ्या घ्याव्या लागतील. याचं काय? कारण तुम्हाला सगळं मिळेल पण समाधान मिळणार नाही. आणि ह्या जगात समाधान फक्त संप्रदायातच आहे. याच्यावर तुमचं काय मत आहे? हे काय, हे किरकोळ गोष्ट आहे. ही गाडी घेणं, बंगला बांधणं हे काही नवीन नाही. ठीक आहे. आणि ते कालही होतं, आजही होतं, उद्या आहे. त्यात काही नवीन ना गाडी. किती लोक सुधारली तरी लोक तोंडाला जेवतात. लई लखपती माणूस मग त्याने तोंड बंद केलं आणि दुसरे अवयव वापरले, असं काय ना. त्याचं काय तेवढं त्याचा विशेष नाही. त्याचं थोडं परत मागं जायचंय, थोडं परत मागं जायचं, नवी फिट करायची. बस तिथंच बस आता पटकन. गेलं मला सगळं. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे. ओवी पाठच करायची. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे आणि ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. आता हे 12व्या अध्यायाचं म्हणणं आहे. पण 10व्या अध्यायाचं म्हणणं याच्या उलट आहे. बारीक वाक्य आहे का? आतापर्यंत जगाच्या इतिहासात बोंबलत हिंडणाऱ्यांना देव भेटला नाही. बायका पोरं सोडा, बोंबलत हिंडा, देव भेटणार नाही. गण लावित हिंडा, भेटणार नाही. भाकरी खाऊ नका, सफरचंद हाना, चहा पिऊ नका, दूध हाना, देवच भेटणार नाही. आणि उपवास करणाऱ्याच्या तर खानदानी देव भेटत नाही. ही उपवास करणारी जी लोक आहेत ही मनोरुग्ण लोक आहेत, डोक्यातून गेलेली लोक आहेत. आठवड्यातून एक उपवास ठीक आहे डायजेस्टिव्ह सिस्टीमसाठी. 15 दिवसातून, महिनाभर श्रावण या बापाला धरला होता. महिनाभर आणि लफडे सगळे चालू. काय उपवास आहे? तुम्हाला कोणी सांगितलं? परत मी नाही का या जगात उपासाने देव भेटला. उलट समजा पटलं तर हा म्हणायचं चांगलं कर्म हाच देव. तुम्हाला कोणत्याच ग्रंथानं सांगितलं नाही बोंबलं तिला, कोणत्याच ग्रंथानं सांगितलं नाही अंगाला गाण सोळा, कोणत्याच ग्रंथानं सांगितलं नाही मौन पाळा. प्रत्येक ग्रंथाने तुम्हाला 5 गोष्टी सांगितल्या. जगात जेवढे ग्रंथ आहेत हे ते वर सोडलं कोणी ते असं खेळ करून देत. आता लागली लोक नादी लागली होते, लागली वर पाहायला. ते खाली घे, मी गेलो लावा केला तुझं गेलं खाली. ते जिथली लिंक तोडून घाल कीर्तन विठाला विठाला.